श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जीवनात नवीन प्रकाश आता प्रवेश करणार आहे. तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही घडणार आहे. तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्या पुढे येणे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे. जर पुढील काही मिनिटे तू हे ऐकलेस तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जाणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत हे ऐकत राहा. तुम्ही तुमच्या इच्छा प्रगट करा आणि देव त्या आशीर्वादाने पूर्ण करेल यावर विश्वास ठेवा. कधीही स्वतःला कमजोर मानू नका. देवाच्या आशीर्वादात राहा, देवाच्या नामात राहा. देव तुम्हाला सर्व काही इच्छा पूर्ण करून देणारे आशीर्वाद देतो आणि चमत्काराने परिपूर्ण करतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या नशिबात काही चांगले देणार आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. तुमच्यासाठी काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात अधिक आनंद येणार आहे. तुम्ही नशीबवान आहात कारण तुमच्या जीवनात काही नवीन प्रवेश करणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तयार असाल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करा. हा संदेश ज्या क्षणाला तुमच्या कानावर पडत असेल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल. तुम्ही तुमच्या नशिबातले आशीर्वाद प्राप्त करत असाल. तुमच्या आयुष्यातून काही कठीण निघून जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सुखद आनंद प्रवेश करणार आहे. काहीतरी अप्रतिम तुमच्या नशिबात लिहिल्या जात आहे. जर तुम्हीही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा. अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुमच्यासोबत आनंदाची बातमी तुमच्या कानापर्यंत येईल. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. अशक्य गोष्टी शक्य होणार आहेत. तुम्ही आत्ताच काही संकेत ऐकले आहेत. त्या संकेतांपैकी तुम्ही जर काही मनापासून स्वीकार केले तर तुम्हाला ते दिल्या जाईल. कारण देव तुमची मदत करतो. देव तुम्हाला आश्वासनाने भरतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या चांगल्या दिवसासाठी प्रयत्न करा कारण सर्व काही चांगलंच तुमच्या नशिबात मिळणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काही कठीण वाटत असेल ते देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा. काळजीमुक्त राहा कारण देव सर्व काही सांभाळत आहे. देवावर सर्व काही सोपवल्यास देव तुमच्या चिंता नष्ट करतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतो. तुम्हाला नशीबवान बनवतो. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवाची मदत स्वीकार आहे असे टाईप करा. सुरुवातीचे काही क्षण तुम्ही ऐकले आहे की तुम्ही नशीबवान आहात. होय, ते खरंच होऊ शकतं कारण तुमचे चांगले कर्म तुम्हाला नशीबवान बनवतात. देव सांगतात की जर तू चांगले कर्म केल्यास तुला कुणीही बाधा पोहोचवू शकत नाही. तुझ्या नशिबातले कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. देव नेहमीच तुला काही चांगले देण्यासाठी तत्पर असतो. तू फक्त सुरुवात कर आणि त्या गोष्टींसाठी प्रयत्न कर ज्या गोष्टींसाठी तुला शक्यता वाटत आहेत किंवा काही गोष्टी अशक्य वाटत आहेत. ते सर्व काही देवावर शक्यता सोपवून दे कारण देव अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकतो. देवाचे आशीर्वाद चमत्कार ते सर्व काही घडवून आणू शकतात ज्याची तुम्ही आज कल्पना देखील करू शकत नाही. म्हणूनच देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्या जीवनातून जे काही काढून टाकत आहे ते तुमच्यासाठी अयोग्य असेल. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा तुम्हाला न यश मिळणारे एखादे कार्य असो. ते तुमच्यापासून दूर कसे करावे हे देव चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा. मनाची तयारी ठेवा कारण जे काही तुमच्या नशिबातून जाणार आहे किंवा जे तुमच्याकडून काढून टाकण्यात येणार आहे ते तुमच्यासाठी चांगले नसेल. मग त्यात तुमचं एखादं मैत्रीचं नातं असू शकतं, एखादं कार्य असू शकतं, एखादं काम असू शकतं किंवा एखादी व्यक्ती असू शकते जी तुमच्यापासून दूर वेगळी केल्या जाते. पण त्याचा खेद मानू नका कारण देव योग्य वेळेवर तुम्हाला सचेत करतात आणि तुमच्यापासून ते कठीण आहे म्हणून दूर करू लागतात. तेव्हा तुम्हीही स्वतः तयार राहा आणि त्यासाठी ते काही
प्रयत्न करत राहा, कारण देव तुमच्या नशिबात आता नवीन प्रकाश देणार आहे, नवीन उमेद देणार आहे. तुम्हीही जर देवावर, स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, करत असाल, तर आत्ताच या सुंदर, दिव्य, तेजस्वी संदेशाला मनपूर्वक स्वीकार करा. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत. अनेक गोष्टी तुमच्या हाती नसून त्या देवाच्या हाती आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. काही नशिबातल्या गोष्टी हिरावून घेतल्या जातात. कधीकधी तुम्हाला काही दुःखही होते, त्रासही होते, पण त्या सर्व काही देवाच्या अधीन आहेत. देव जे तुमच्यासाठी करतो ते अप्रतिम करतो आणि तुम्हाला जे काही दिले जाते ते अप्रतिम असते. म्हणूनच देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाने जे काही तुमच्यासाठी केले आहे त्यासाठी आभारी राहा. आभार व्यक्त करणे म्हणजे देवावर संपूर्ण विश्वास असल्यास देवाचे आभार माना, कारण देवच नशीब लिहितो आणि देवच तुमच्या नशिबात चमत्कारही प्रदान करतो. जर तुम्हीही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास करत असाल तर मी नशीबवान आहे असे टाईप करायला विसरू नका. देव तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला प्रदान करतो. मग तुम्ही चांगलेच कर्म करत राहा, कारण कधीही वाईट हे वाईटच आणते. म्हणून कुणाबद्दल वाईट विचार करणे किंवा कुणाचे वाईट विचार करणे किंवा कुणाबद्दल काही गोष्टी विरुद्ध करणे हे जर तुमच्याकडून चुकूनही घडले असेल तर त्यासाठी देवाला क्षमा मागून यापुढे त्या घडू नयेत याची काळजी घ्यावी. कारण कधीही मन स्वच्छ, पवित्र असेल तिथे तिथे देवाचा निवास आहे. जर तुमचे अंतर्मन पवित्र असेल तर तिथे भगवंताचे स्मरण केल्या केल्या भगवंत तुम्हाला प्रचिती देतो आणि प्रचितीतच तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी कळू लागतात की तुमचे मन किती पवित्र आहे, आत्मा किती पवित्र आहे. कारण तुमच्या हातून कधीही काही कठीण कर्म घडत नाही. कुणाला कधीही टोचून बोलणे, मन दुखावणे या घटना घडत नाहीत, कारण तुमचे मन पवित्र आहे. देव ते पाहतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो. जर तुम्हीही देवाचे आशीर्वादित बाळ असाल तर आत्ताच होय, मी देवाचा आशीर्वादित बाळ आहे, मला देवाने सर्व काही शक्य केले आहे असे टाईप करा. खूप काही गोष्टी मानवाच्या हाती नाही, तरीही देवाला प्रार्थना करणे मानवाच्या हाती आहे, मनुष्याच्या हाती आहे. भक्ती करताना अंतर करू नका, नामस्मरण करा. नामस्मरणाने तुमची आध्यात्मिक शक्ती वाढू लागते, देवावर विश्वास अधिक वाढू लागतो आणि ते नकारात्मक नाही तर सर्व काही सकारात्मक होऊ लागते जे तुम्ही इच्छित करता. मग देवावर आणि भगवंतावर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शक्यतांना वाढवो, तुम्हाला नशीबवान करोत, तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. हा दिव्य पवित्र संदेश ज्या ज्या भक्तांच्या कानावर पडत आहे त्यांच्या मनातील सर्वोत्तम इच्छा स्वामी पूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुम्ही नशीबवान आहात म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहे. तुमच्या भाग्यात लवकरच चमत्कार घडो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी